गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होणार आहे असं बोललं जात आहे. त्यासाठी पडद्यामागे मोठी हालचाल सुरू आहे. विशेष म्हणजे एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्यातील भाजप, शिंदे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची दिल्लीवारी वाढली आहे. असं असताना आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पवार गटाचे नेते तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. कोल्हापूर बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातून 6 महिन्यापूर्वी बाहेर आलेला बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील याने थेट लॉजवर गर्भलिंग तपासणीचा बाजार मांडला आहे. पैसा कमवण्यासाठी तपासणी करून मुलगा किंवा मुलगी याचा निर्णय तातडीने तपासणी करून गर्भपात करण्याचा असेल तर संपर्क करा, दरपत्रक सांगण्याची माहिती समोर आली आहे. असा कळंबा येथील 3 स्टार हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील सह 6 जणांवर गुन्हा दाखल. सोमवारी सायंकाळी बिहार सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. बिहार सरकारचे गृह विभागाचे सचिव छत्रनील सिंह यांच्याकडून या संदर्भातील आदेश जाहीर करण्यात आला.